तर आपण जो मुद्दा बघतोय 8 नंबरचा मुद्दा, त्याच्यामध्ये काय म्हटलं की इन्फिरियर क्वालिटी ऑफ ब्रोकन राईस यूज ॲज अ पोल्ट्री फीड, म्हणजे कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जे इन्फिरियर क्वालिटी म्हणजे जे आता इतर ठिकाणी वापरले जात नाहीत, खराब झालेले जे तांदूळ आहे ते कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून या ठिकाणी वापरलं जातं. त्याच्यानंतर काय म्हटलं की द पॅडी स्ट्रॉ इज यूज ॲज अ कॅटल फीड, पॅडिंग मटेरियल अँड मल्चिंग मटेरियल. तर तांदळाच्या वरचा जो भुसा आहे वरचा, तर तो जो आहे तर ते आपल्या जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरलं जातं. त्याच्यानंतर काय म्हटलं की मल्चिंग मटेरियल, मल्चिंग म्हणजे काय असतं की आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या रानामध्ये ते अंतरलं जातं ते, ठीक आहे. तर ते कशासाठी की बाष्पीभवन होऊ नये म्हणून मल्चिंग केलं जातं. ती एक वेगळी प्रोसेस आहे मल्चिंग नावाची. तर बाष्पीभवन होऊ नये म्हणून मल्चिंग केलं जातं. तर त्या मल्चिंगसाठी पॅडी स्ट्रॉ म्हणजे त्याचा जे वरचा तांदळाच्या वरचा जो भाग आहे, म्हणजे आपण जे गव्हाचा वरचा जे तूस म्हणाल किंवा तांदळाच्या वरचे जे तूस असेल तर त्याचा एक मल्चिंगसाठी त्याचा वापर केला जाईल. त्याच्यानंतर काय म्हटले बघा की 10 नंबरचा मुद्दा आहे की स्ट्रॉ इज ऑल्सो यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ अ स्ट्रॉ बोर्ड अँड फॉर थॅचेटिंग पर्पज, ठीक आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा मुद्दा आहे की हस्क इज यूज ॲज अ फ्युअल फॉर मेकिंग लाईट वेट ब्रिक्स, ठीक आहे. तर ते वरचा हस्क असेल, ठीक आहे, तर त्याचा जो सूतचा जो वरचा प्रकार असेल तर ते काय केलं जातं की लाईट मेटिंग ब्रिक्स, ज्या की हलक्या वजनाच्या विटा आहेत ना, तर त्या विटांच्या निर्मितीसाठी ते वरचा त्या राईसच्या वरचा तांदळाच्या वरचा जो भाग आहे तर ते त्या निर्मितीसाठी वापरला जातो. त्याच्यानंतर काय बघा की त्याच्यानंतर काय मुद्दा म्हणलं की 12वा, तर लक्षात घ्या की ह्या इकॉनॉमिकल युजेसमधले मिनिमम एक 6 मुद्दे आपल्याला परीक्षेमध्ये लिहिता आले पाहिजे, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी 12 वेगवेगळे मुद्दे सांगितलेत. आपण हे बुक्स सर्वांनी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ही इम्पॉर्टंट नोट्स आहेत. तर 12 नंबर काय म्हटले की राईस इज ऑल्सो यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अल्कोहोल बिव्हरेजेस, ठीक आहे. तर तांदूळ आहे ना, तर तांदळापासून अल्कोहोल म्हणजे बियर वगैरे जे असतात ना, तर ते तांदळापासून बनले जातात. त्याला काय म्हणतात की साकी, जपानमध्ये त्याला साकी म्हणतात, वॅक्स्टेन चायनामध्ये म्हटलं जातं आणि बियर USA मध्ये म्हटलं जातं. तर अल्कोहोल बिवरेजेस म्हणजे अल्कोहोलपासून बनणारी जी समजा वाईन असेल किंवा बियर असेल तर त्याच्यासाठी सुद्धा राईसचा वापर केला जातो. तर ह्या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की जवळजवळ या ठिकाणी 12 मुद्दे दिलेत. तर 12 मुद्देमधले कमीत कमी 6 मुद्दे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर 12 मुद्द्यामधले 6 मुद्दे या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय म्हटले, एरिया अँड प्रोडक्शन. एरिया म्हणजे त्याचं क्षेत्र किती असेल, प्रोडक्शन म्हणजे त्याचं उत्पन्न कशा पद्धतीचे असेल, ठीक आहे. तर एरिया अँड प्रोडक्शन त्याच्यामध्ये काय म्हटलं, 1 नंबरला इंडिया रँक फर्स्ट इन एरिया ॲज वेल ॲज प्रोडक्शन अमॉंग द राईस प्रोडक्शन कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. ज्या देशामध्ये तांदळाचं उत्पन्न घेतलं जातं, ज्या देशामध्ये तांदळाचं उत्पन्न घेतलं जातं त्या देशामध्ये 1 नंबरला भारताचा नंबर लागतो, भारताचा म्हणजे 1 नंबर भारत आहे, ठीक आहे. तर राईसच्या उत्पादनामध्ये आणि एरियामध्ये क्षेत्र आणि उत्पादन याच्यामध्ये 1 नंबर हा भारताचा आहे, इंडियाचा आहे. इंडिया रँक फर्स्ट इन एरिया ॲज वेल ॲज प्रोडक्शन अमॉंग द राईस प्रोडक्शन कंट्रीज. 1 नंबर भारताचा लागतो प्रोडक्शन निर्मितीमध्ये, तसेच क्षेत्रामध्ये राईसच्या क्षेत्रामध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो. त्याच्यात काय म्हटलं आहे की राईस इज ग्रोन एक्सटेन्सिव्हली इन ऑल ईस्ट अँड साऊथ ईस्ट आशियन कंट्रीज विच अकाउंट फॉर 93% ऑफ द वर्ल्ड एकरेज, ठीक आहे. तर कुठली, ईस्ट भागामधली, ठीक आहे. ईस्ट म्हणजे पूर्वेकडील, तसेच साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण आणि पूर्वेकडच्या भागामध्ये,
ठीक आहे. तर दक्षिण पूर्वेकडील असेल किंवा दक्षिण आणि पूर्वेकडचा जो भाग आहे आशियाचा तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाताचं या ठिकाणी किंवा तांदळाचं उत्पन्न घेतलं जातं. तर रिमेनिंग म्हणजे 93% आशियामध्ये जवळजवळ 93% उत्पादन हे आशियामध्ये घेतलं जातं. आपले आशियन कंट्रीज, आशिया या भागामध्ये घेतलं जातं. ठीक आहे, आशियन कंट्रीजमध्ये. त्याच्यानंतर काय म्हटलं की रिमेनिंग 7% जे उरलेला 7% आहे ते कशामध्ये घेतलं जातं? USA, ब्राझील, UAE, इटली, स्पेन या भागामध्ये. तर ह्या देशांमध्ये USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये, त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये, सौदी अरेबियामध्ये, इटलीमध्ये, स्पेनमध्ये. तर हे उरलेल्या ठिकाणी प्रोडक्शन घेतलं जातं. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा की दो द एरिया इन दिस कंट्रीज इज लेस बट पर हेक्टर प्रोडक्शन इज मच हायर दॅन आशियन कंट्रीज. तर हेक्टरी उत्पन्न जे आहे एक्सेप्ट जपान सोडून, तर हेक्टरी उत्पन्न जे आहे तर त्याचं हेक्टरी उत्पन्न त्यांचं खूप जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे, म्हणजे ते बघा की ते नवीन टेक्निक डेव्हलप करून त्यांचं हेक्टरी उत्पन्न एका हेक्टरमध्ये ते जास्तीत जास्त उत्पन्न काढत असतात. ठीक आहे. त्याचं काय म्हटलं की इन द वर्ल्ड पर हेक्टर यील्ड ऑफ पॅडी इज हायेस्ट इन जपान. तर जपान आपल्या आशिया देशामधला जपान हा असा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये पर हेक्टरी उत्पन्न आहे हे सर्वाधिक जास्त आहे. आशियामधला जपान हा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये पर हेक्टरी राईस म्हणजे तांदळाचं उत्पन्न हे सर्वाधिक जास्त आहे. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला किती आहेत हे ठराविक, ह्याच्यामध्ये आपल्याला 4-5 हे मुद्दे आपण ह्याच्यामधून लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणि हे अशा पद्धतीचे समजा राईसवरती प्रश्न विचारला तर राईसच्या डिस्क्रिप्शनमध्ये वर्णनामध्ये आपल्याला हे मुद्दे या ठिकाणी मांडायचे. त्याच्यानंतर बघा 5 नंबरचा मुद्दा असा सांगतो की इन इंडिया दिस क्रॉप इज मेनली कल्टिवेटेड इन तामिळनाडू, आंध्र प्रदेश, MP म्हणजे मध्य प्रदेश, ओरिसा, UP म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगाल आणि पंजाब. ठीक आहे. तर जो तांदूळ आहे तर तांदळाचं मुख्य पीक आहे ना तर ह्या राज्यांमध्ये घेतलं जातं. तामिळनाडू, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगाल, पंजाब. तर या भागामध्ये राईसचं जास्त प्रमाणात पीक या ठिकाणी घेतलं जातं किंवा कल्टिवेशन केलं जातं. त्याच्यामध्ये काय म्हणले की दिस स्टेट्स अकाउंट्स फॉर नियर 80% ऑफ एकरेज आणि 76% ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे. तर एकरीमध्ये 80% असतात आणि प्रोडक्शन त्याचं 76% म्हणजे 76% प्रोडक्शन आहे. तर बघा त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा 7 नंबरचा मुद्दा या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. तर 7 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय म्हणले की इन इंडिया पर हेक्टर यील्ड इज हायेस्ट इन पंजाब. तर हेक्टरी उत्पन्न पंजाबमध्ये, समजा आपण महाराष्ट्रामध्ये आता बघा की तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा ह्या भागामध्ये या राज्यांमध्ये राईसचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं, परंतु हेक्टरी इन द फॉर्म ऑफ हेक्टर्स, तर हेक्टरी उत्पन्न जे आहे ना ते जास्तीत जास्त हे पंजाबमध्ये होतं. हा विशेष प्रश्न आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे की हेक्टरी उत्पन्न खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये राईस तांदळाचं हेक्टरी उत्पन्न सर्वाधिक जास्त आहे? तर पंजाबमध्ये तांदळाचं हेक्टरी उत्पन्न सर्वाधिक जास्त आहे. ठीक आहे. तर नंतर महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये बघा की 8 नंबर महाराष्ट्रामध्ये इन महाराष्ट्र मेजर राईस ग्रोविंग डिस्ट्रिक्ट आर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ऑन द वेस्ट कोस्ट अँड भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली अँड ईस्टर्न पार्ट ऑफ द स्टेट. बघा की मेजर तर महाराष्ट्रामधले असे ठराविक जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जास्त भाताचं उत्पन्न घेतलं जातं. तर त्याच्यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, भंडारा आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे. तर अशा जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रामधल्या अशा जिल्ह्यांमध्ये जे तांदळाचं उत्पन्न आहे ते सर्वाधिक या ठिकाणी घेतलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा की सर्वाधिक तांदळाचं उत्पन्न या जिल्ह्यांमध्ये आहे. The crop is also cultivated in other districts of Maharashtra, but these
बट द एरिया इज लेस. म्हणजे हेच महत्त्वाचे जिल्हे आहेत की समजा ह्याच्यामध्ये फक्त आपले जे जिल्हे आहेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, तर हे जे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांमध्येच मुख्य करून तांदळाचं पीक घेतलं जातं. तर हे जिल्हे सोडून जे इतर जिल्हे आहेत तर इतर जिल्ह्यामध्ये तांदळाचं जे पीक घेतलं जातं परंतु जास्त प्रमाणात घेतलं जात नाही. ठीक आहे, तर हे जिल्हे सर्वाधिक जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हा झाला एरिया अँड प्रोडक्शन. एरिया म्हणजे त्याचं क्षेत्र किती आहे, प्रोडक्शन म्हणजे त्याचं उत्पन्न किती आहे. तर याचं क्षेत्र आणि उत्पन्नाविषयी आपण या ठिकाणी माहिती बोलली. त्याच्यानंतर इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे त्यासाठी कोणतं वातावरण या ठिकाणी गरजेचं आहे. बघा म्हणजे काय म्हटलं की त्याच्यामध्ये इकॉलॉजीमध्ये क्लायमेट म्हणजे वातावरण, आणि सॉईल म्हणजे माती. तर कशा पद्धतीचं वातावरण गरजेचं आहे त्याला इकॉलॉजी म्हटलं जातं. बघा तर त्याच्यामध्ये काय म्हटलं की राईस इज मेनली अ ट्रॉपिकल क्रॉप बट ऑल्सो कल्टिवेटेड इन अ सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट रिजन. तर कसं आहे की राईस हे तांदूळ जे आहे ना ते उष्णकटिबंधीय, तर इथं आपण मराठीत मिळवून घेतलं की उष्णकटिबंधीय. ठीक आहे, तर उष्णकटिबंधीय ते पीक आहे. उष्णकटिबंधीय प्रकारच्या हवामानामध्ये अशा पद्धतीचं राईस म्हणजे तांदूळ हे पीक घेतलं जातं. बट ऑल्सो कल्टिवेटेड इन सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट रिजन. तर टेम्परेट म्हणजे समशीतोष्ण, म्हणजे जे तापमान या ठिकाणी थंड असतं त्याला टेम्परेट असं म्हटलं जातं. टेम्परेट. ठीक आहे, तर उष्णकटिबंधीय, उपउष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण अशा पद्धतीच्या हवामानामध्ये राईस म्हणजे तांदूळ हे पीक या ठिकाणी घेतलं जातं. त्याचं तर काय म्हटलंय, सेकंड नंबर मुद्दा बघा की इट रिक्वायर हॉट अँड ह्युमिड क्लायमेट फॉर प्रॉपर ग्रोथ. वाढीसाठी, तर त्या पिकाच्या वाढीसाठी इट रिक्वायर फॉट म्हणजे गरम किंवा उष्ण हवामान. त्याच्यानंतर ह्युमिड म्हणजे दमट. तर बघा की आता एक आपल्यासमोर एक इमॅजिन करा की कोकणामधलं जे हवामान असतं ते कसं असते, उष्ण असते, दमट असते. त्यामुळे कोकणामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला सहजासहजी जास्तीत जास्त घाम येत असतो. ठीक आहे, तर त्या ठिकाणचं हवामान असतं दमट हवामान, तर त्याला दमट हवामान म्हटलं जातं. तर इट रिक्वायर हॉट अँड ह्युमिड क्लायमेट फॉर प्रॉपर ग्रोथ. तर योग्य पद्धतीची ग्रोथ घेण्यासाठी, त्या वाढीसाठी, त्याच्यासाठी हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. ठीक आहे, उष्ण आणि दमट हवामान या ठिकाणी लागत असतं. हॉट अँड ह्युमिड क्लायमेट फॉर अ प्रॉपर ग्रोथ. त्याच्यानंतर काय म्हटलंय की द टेम्परेचर रेंज फॉर द ऑप्टिमम ग्रोथ ऑफ राईस इज बिटवीन 20 to 37, 20 ते 37 अंश सेल्सिअस, 20 ते 37 अंश सेल्सिअसचं टेम्परेचर या ठिकाणी लागत असतं प्रॉपर ग्रोथसाठी. त्याच्या योग्य पद्धतीच्या वाढीसाठी 20 ते 37 अंश सेल्सिअसचं टेम्परेचर या ठिकाणी लागत असतं. त्याच्यानंतर काय म्हटलंय, इन अ टेम्परेट रिजन राईस इज ग्रोन इन द वॉर्म पार्ट ऑफ द इयर. टेम्परेट रिजन म्हणजे जे ज्या ठिकाणी थंड हवामान आहे, ठीक आहे, त्याच्यामधलं वॉर्म, ठीक आहे, तर थोडंसं उष्ण हवामान असेल, ज्या वेळेस उष्ण हवामान असेल त्या वेळेमध्ये या ठिकाणी तांदळाचं उत्पन्न या ठिकाणी होऊ शकतं. त्याच्यानंतर 5 नंबर काय म्हटलं की इन अ ट्रॉपिकल रिजन 2 or more क्रॉप्स ऑफ राईस कॅन बी टेकन. ठीक आहे, तर उष्णकटिबंधीय जो भाग आहे तर त्या ठिकाणी 2 or more क्रॉप्स ऑफ राईस कॅन बी टेकन. तर एका वर्षामध्ये टेकन इन अ इयर, एका वर्षामध्ये दोन वेळा करायचं. तर आपल्यामध्ये बघा की आपल्या भागामध्ये कसं असतं की पावसाळ्यामध्ये वेगळं पीक, हिवाळ्यामध्ये वेगळं पीक, त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये वेगळं पीक, अशा पद्धतीचे पिकं घेतली जातात. परंतु जे की असा जे काय रिजन आहे, समजा की इथं काय म्हटलं आहे इन ट्रॉपिकल रिजन. ठीक आहे, तर उष्णकटिबंधीय जो हवामान आहे किंवा उष्णकटिबंधीय जो भाग आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं की 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा अशा पद्धतीचं पीक घेतलं जाऊ शकतं. 2 वेळा किंवा 2पेक्षा जास्त वेळासुद्धा अशा पद्धतीचं पीक घेतलं जाऊ शकतं. इट इज द बेस्ट सुटेड टू region having high humidity, prolonged sunshine and assured supply of water. ज्या ठिकाणी हाय ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रतेचं प्रमाण जास्त असेल, त्याच्यानंतर प्रोलॉंग
सनशाईन म्हणजे सूर्यप्रकाश या ठिकाणी जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीचा सूर्यप्रकाश उपलब्ध असेल. अँड अश्युर्ड सप्लाय ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा जो सोर्स आहे, पाण्याचा जे साठा आहे, तर तो मुबलक प्रमाणात असेल तर या ठिकाणी तांदळाचं पीक या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्याच्यानं काय म्हटलं की इट रिक्वायर 900 to 1300 mm रेनफॉल पर इयर. ठीक आहे. तर त्याच्यासाठी 900 मिलीमीटर तसेच 1300 मिलीमीटर, 900 ते 1300 मिलीमीटर या ठिकाणी पाऊस लागत असतो. ठीक आहे. तर वर्षाला 900 ते 1300 मिलीमीटर पाऊस लागत असतो. तर ते बघा की आपल्याला ह्याच्यामधील जे इम्पॉर्टंट पार्ट्स आहे, ठीक आहे, जे पार्ट्स आता या ठिकाणी मी हायलाईट केलेले तर ते पार्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. बघा त्याच्यानं काय म्हटलं आहे की 8 नंबर मुद्दा बघा, इट टॉलरेट हेवी रेनफॉल अँड स्टँडिंग वॉटर इन टू द फील्ड. तर म्हणजे जास्त प्रमाणात जरी पाऊस पडला किंवा त्यांचं जे क्षेत्र आहे किंवा त्यांचं जे रान आहे तर त्या खास करून तांदळासाठी अशा पद्धतीचं अगदी जे रान आहे ते पूर्णपणे पाण्यातच उभं असतं. ते जे पीक आहे ते पीक पूर्णपणे पाण्यात उभं असतं. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त पाणी म्हणजे हेवी रेनफॉल म्हणजे जास्तीत जास्त पाऊस लागतो. त्याच्यानंतर स्टँडिंग वॉटर्स म्हणजे ते जे पीक आहे ते पीकसुद्धा पाण्यातच या ठिकाणी उभं असतं. अशा पद्धतीचं क्लायमेट म्हणजे हवामान किंवा पर्यावरणशास्त्रीय अशा पद्धतीच्या गोष्टी लागतात. त्याच्यानंतर बघा की सॉईल म्हणजे माती. तर राईस या पिकासाठी माती कशा पद्धतीची लागते, तर राईस इज ग्रोन इन ऑल टाईप ऑफ सॉईल इन्क्लुडिंग ॲसिडिक अँड अल्कलाईन सॉईल. ॲसिडिक म्हणजे आम्लारी जमीन, आम्ल जमीन असेल किंवा आम्लारी जमीन असेल तर अशा पद्धतीची जमीन लागते, ॲसिडिक अँड अल्कलाईन सॉईल. तर बघा की आपण ज्यावेळेस मातीचे प्रकार आपण शिकलो ना, तर त्या मातीच्या याच्यामध्ये आपण ॲसिडिक आणि अल्कलाईन काय याच्या संदर्भात माहिती घेऊ. त्याच्यानं काय म्हटलं आहे की क्लेई सॉईल हॅविंग गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड ऑर्गॅनिक मॅटर इज आयडियल फॉर राईस कल्टिवेशन. क्ले सॉईल म्हणजे बघा की आपण ज्याला की असं म्हणू शकतो की मातकड जमीन किंवा कार्लाची असते जी माती आहे त्याला क्ले सॉईल असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर ती जी माती असते त्याच्यामध्ये सहजासहजी चिखल होतं. तर अशा पद्धतीची माती या ठिकाणी लागत असते म्हणजे ती एक आयडियल आहे की त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक जास्त आहे. क्ले सॉईलमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही सर्वाधिक जास्त असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की इट टॉलरेट इन हेवी रेन. क्ले सॉईल हॅविंग गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड ऑर्गॅनिक मॅटर आयडियल फॉर राईस कल्टिवेशन. इन महाराष्ट्र इट ऑल्सो ग्रोन ऑन खारलँड अँड लॅटरेटिक सॉईल. खारलँड, ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये आपण त्याला म्हणलं होतं की अशा पद्धतीचे जे माती आहे त्याला खारी माती असं म्हणतात. ठीक आहे. किंवा लॅटरेटिक सॉईल असं सुद्धा म्हटलं जातं. खारलँड और लॅटरेटिक सॉईल. ठीक आहे. तर आजच्या हे लेक्चर्समध्ये आपण काय काय बघितले की राईसमधला इकॉनॉमिक्स युजेस अँड एरिया अँड प्रोडक्शन. इकॉनॉमिक्स युजेस म्हणजे त्याचा आर्थिक या ठिकाणी काय महत्त्व आहे, त्याच्यात एरिया अँड प्रोडक्शन म्हणजे त्याचं क्षेत्र किती आहे, प्रोडक्शन म्हणजे त्याचं उत्पन्न किती आहे, इकॉलॉजी म्हणजे त्याचं वातावरण, त्यासाठी अशा पिकासाठी वातावरण काय लागतं. तर आपण भात म्हणजे तांदूळ, राईस या पिकाविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतली. तर लोकल नेम, बॉटनिकल नेम महत्त्वाचं आहेत. इकॉनॉमिक युजेस हे परफेक्टली करून ठेवायचं आहे. तर आपण पुढचा पार्ट हा नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत.